नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। तर आता बऱ्यापैकी पावसाळ्याचे दिवस चालू झाले, आपल्याला चटपटीत असं खाण्याची खूप इच्छा होते। तर या दिवसात बाहेरचं न खाल्लेलंच बरं। तर आपण आज घरीच कोबी मंचुरियन बनवूया, चटपटीत एकदम गरमागरम। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मीडियम साईजचा कोबी घेतला एक। तर याचा पाठचा देठ बघा काढलेला नाही, तो तसाच ठेवला। आता आपण याला सुरीने कट करून घेऊया। तर 4 भागामध्ये आपण याला कट करून घेऊया। इथे मी कोबीचे 4 भाग करून घेतले। आता मी इथे किसणी घेतली आहे। तर किसणीच्या या मोठ्या बाजूने आपल्याला कोबी किसून घ्यायचा आहे। तर कोबी बघा असा पकडायचा आहे आपल्याला आणि किसून घ्यायचा आहे। किसणीवर किसल्यामुळे आपल्याला असं बारीक आपल्याला पाहिजे तसा कोबी किसता येतो। तर इथे दाखवते मी तुम्हाला, हे बघा मस्त असा कोबी आपला किसून झाला। तर याच पद्धतीने बाकीचा कोबी पण मी किसून घेतला। आता या एका वाटीने आपण मोजून घेऊया। तर या वाटीने 4 वाट्या मोजून कोबी घेतला। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घेतला तरी चालेल। तर इथे कोबी मध्ये आता आपण अगोदर मीठ घालणार आहे। तर चमचाभर मीठ मी याच्यात घातलं। आता मीठ घातल्यामुळे याला पाणी सुटतं, त्यामुळे अगोदर याच्यामध्ये मीठ घालून मिक्स करून घेऊया। कोबी मंचुरियन मध्ये एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही, याच्यामध्येच आपल्याला सगळं कोबीला पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला वरून पाणी घालण्याची गरज नाही। तर आता याच्यामध्ये घरी बनवलेली आलं लसूणची पेस्ट घातली 1.5 चमचा। त्याच्यानंतर 2 चमचे सोया सॉस घातला, 1 चमचाभर लाल तिखट घातलं, 2 चिमूट खायचा कलर घातला लाल कलर, आणि ज्या वाटीने कोबी मोजून घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलं। तर हे थोडं थोडं करून सगळंच आपल्याला याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। आता इथे बाकीचं पण कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे। आता आपण याचं मस्तपैकी असं एकत्र करून घेऊया याच्यात। तर आता त्याच वाटीने मैदा घेतलेला आहे। तर मैदा इथे आपण थोडा थोडा करून याच्यामध्ये घालूया। मैदा इथे तुम्हाला थोडा जास्त लागू शकतो। तुमच्या कोबीला पाणी कितपत सुटतं याच्यावर अवलंबून आहे। तर मी इथे 1 वाटी आणि वरून 1-2-3 चमचे आणि मैदा वापरला। तर पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता आपण तळून घेणार आहे। त्याच्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं। तेल मीडियम हीटवर गरम करून घेतलं आणि गॅसची फ्लेम मीडियमच ठेवली। त्याच्यानंतर आपल्याला छोटे छोटे किंवा मोठे तुम्हाला कसे पाहिजे असतील तसे याचे छोटे छोटे गोळे करून तेलामध्ये सोडायचे। तर इथे बघा मस्त असा कलर आलाय कोबी मंचुरियनला। अगोदर टाकलेले याच्यातले चांगले तळले गेलेत। आता पहिल्यांदा टाकलेले होते ते चांगले तळून झाले। तर आपण त्याला बाहेर काढून घेऊया, अगोदरचे आहेत ते। आता हे पण आपले तळण होत आले, हे बघा तळले गेले की चांगले ते सुटतात। आता हे पण आपण काढून घेऊया। इथे आपले कोबी मंचुरियन तयार झाले। बाकीचे पण मी याच पद्धतीने तळून घेतले। आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया। तर मंचुरियन साठी लागणारी पण चटणी मी घरीच बनवली होती, त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवून टाकेन तुम्हाला। तर कशी वाटली माझी रेसिपी ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।